रामकृष्णारी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। खरंच रोज ब्लॉग काढणं खरंच खूप अवघड आहे, पण तरी आपण प्रयत्न करूयात आणि रोज काढण्याचा प्रयत्न करूयातच। मला आजच्या ब्लॉगचं चला ना, आज खरंच खूप सगळं दाखवण्यासारखंच आहे। आईचे सगळे ब्लाऊज मी तुम्हाला काल दाखवलेलेच होते, आता परत काय दाखवत नाही, त्यात तुम्हाला तुमचा वेळ वाया घालवत नाही मी अजिबात। आता फक्त हेच ब्लाऊज आहेत ते घडी करून व्यवस्थित ठेवणार आणि आईचं वेगळीच बॅग भरून ठेवते, म्हणजे खूप गर्दी नको व्हायला। आता तुमच्या समोर घडी करत बसलं तर वेळ होईल, म्हणून असंच ठेवते जेणेकरून टाइमपास नको व्हायला वेळेचा। आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर माझाच एक ब्लाऊज होता, तो मी आईला द्यायसाठी केलेला आहे छोटा, जे खूप लांब बाह्या होत्या, तो छोटा केलेला आहे। आणि ज्या वेळेला मला येत नव्हतं ना त्यावेळेला मी हा शिवलेला होता, म्हणजे मी टीचिंग करत होते, ब्लाऊज शिवत होते ना त्यावेळेला मी हा ब्लाऊज शिवलेला आहे। अशा याला मटका गळा केला, आई घालती का नाही माहित नाही, पण गळा खूप मोठा आहे याचा, पण बघूयात। आईला पांढरा कलरचा ब्लाऊज हवा होता म्हणून आईसाठी ब्लाऊज मी कमी केलेला आहे। आता बघा एकदाच घातलाय हा ब्लाऊज, एकदाच आजच घातला, उगाच शिवला असं वाटायला लागले। बघा ह्याचं कापड ना कसलं घाणेरडं आहे, हे असं रोडवर येणारे जे ब्लाऊज असतात ना, तो आईला कोणीतरी घातला होता, इथं पण तो फाटला, इथं प्रिन्सेस कटवर तो फाटला, मग ग्रीन कलरचा असं लावलेला आहे, असं इथे अर्षात जाते। पण मला नाही वाटत होता हा ब्लाऊज मी परत घालेल, आणि परत उगाच वाटायला लागलं की एवढी मेहनतीने मी खूप छान शिवला होता बोटनेकचा असा पाठीमागं, पण तोही वायाला गेलेला आहे। हा जो ब्लाऊज आहे याला आता दोरी आणायला जायचे, देऊन टाकायचा आहे हा ब्लाऊज, माझ्या बहिणीचा आहे। आणि हा मी अंगावर जो घातलेला आहे तोही तिचाच आहे, त्याचा शोल्डर खूप असं खाली होता, मी व्यवस्थित केलेला आहे। आता ह्याच्या स्लीव जरा लांब आहेत, पण तो घागऱ्यावरचा असल्यामुळं तिची बहिणीची मुलगी खूप उंच आहे। आता भरपूर सारे ब्लाऊज शिवायचे आहेत बघा। हा जो आहे सासूबाईंना आणलेला आहे दिवाळीला, म्हणजे पाडव्याला त्यांना शिवून न्यायचा आहे हा ब्लाऊज, यासाठी हे अस्तर आणलेला आहे, हा ब्लाऊज आणलेला आहे अस्तर कस्टमरचा आहे, पण ते कस्टमरच गावाला गेलेला आहे। त्यानंतर ह्याचा स्पेशल तुम्हाला दाखवेल मी, ब्लॉग दाखवेल। त्यानंतर आमचे ब्लाऊज आहे ते दीक्षाचे आहे, माझे आहे त्याच्यामध्ये ब्लाऊज। आता हा ब्लाऊज मी असे ब्लाऊज अजून एकदा पण नाही शिवलेला, पण आता शिवावा लागेल। हा माझ्या साडीवरचा ब्लाऊज आहे हा, आता कसा शिव हा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही। हा माझा आहे आणि दीक्षाचाही सेम असंच आहे, म्हणून इथं समोर घेऊ, ह्या गळा की पाठीमागं घेऊ, परत अजून ही पट्टी काढायची, व्यवस्थित अशी लावायची, ह्याचं खरंच। आणि मेन म्हणजे ह्याच्याबद्दल विचारायचं होतं मला तुम्हाला, की हे काढावंच लागेल का? कारण बरेचपैकी काय झालं माहिती आहे का, कधी कधी हे निघालं असं पण वाटत नाही, पण काय धुतलं तर निघालं तर ते आतच ब्लाऊजमध्ये जमा होईल, असं गोळा तर व्हायचं नाही ना असं। म्हणून मला वाटतं हा ब्लाऊज पहिला धुवून बघावा आणि मगच ह्याचं जे काय आहे ते पुढची प्रोसेस करावी। पण वाटतंय बघा हे वॉश केलं ना की हे निघणारच आहे, त्यामुळं हे धुणं बेटर दॅन बेस्ट राहील। मला वाटते पाण्यात घालावं आणि हे पहिलं असं काढून टाकावं, नाहीतर सगळ्या ब्लाऊजचा नुकसान होईल। हे लक्ष द्यावं लागते, कारण मला नाही यूट्यूबवर जी कमेंट आली होती ना की कधी कधी टेलरचं चुकलेलं पण हे करून घ्यावं लागतं। तर पहिले बघा, म्हणजे आता मध्यंतरी असे वर्कवाले एम्ब्रॉयडरीचे ब्लाऊज भेटायचे, त्याला हे असलं मागं असलेलं जर काढलं नाही ना ते ब्लाऊजमध्ये जमा व्हायचं, त्यामुळे हे मला काढावंच लागेल, नाहीतर त्याच्याशिवाय ब्लाऊज तो चांगला होणार नाही। हा जो ब्लाऊज आहे तो माझ्याच साडीतला आहे, जो मला आता प्रेस वगैरे करून आता बरं झालं मी व्हिडिओच्या नंतर हे बाहेर पण काढलं। ह्याच्यावर एक ब्लाऊज शोधायचा आहे, पण तो ब्लाऊज ह्या दोन्हीवरती पण ह्याला कापड लावायला शोध नाही, या दोन्हीवर हा ब्लाऊज दीक्षाचा आहे आणि हा माझ्या बहिणीचा आहे, त्यामुळं आम्हाला त्याचे 2-3 ब्लाऊज शिवायचे आहेत, त्यामुळं ह्याला बॅक आणि फ्रंटला मी कापड शोधत आहे, पण ते काय अजून सापडलेलं नाहीये। त्यानंतर हा एक ब्लाऊज आहे जो माझाच आहे, या सगळ्यांना अस्तर वगैरे आणून झालेला आहे। आणि हा आहे दीक्षाचा ब्लाऊज जो मला शिवायचा आहे, पण दीक्षाच्या ब्लाऊजला असलं काहीच नाहीये, म्हणजे पाठीमागे जे असतं ना ते नाहीये, फक्त दीक्षाचा ब्लाऊज जो आहे ना ते अशी डिझाईन आहे। पण मी असला ब्लाऊज अजून एकदा पण शिवलेला नाही, मला वाटतं पहिला अस्तर कट करावं लागेल आणि अस्तर कट करून परत ह्याच्यावर टाकून हे सगळं टिकलं मला अशा हाताने काढाव्या लागतील आणि मगच हा ब्लाऊज मला शिवता येईल। नाही तर ह्या जर टिकल्या आल्या ना हाताखाली, बापरे मशीन खाली, तर वाटोळच होऊन जाईल। पण दीक्षाच्या ब्लाऊजला हे नाहीये, मी इतकं पाहिलं नव्हतं लक्ष देऊन, त्यामुळं आता हा जो ब्लाऊज आहे तिने कुठं शिवलाय माहित नाही, पण आता शिवल्यात तिन्ही ब्लाऊज आणि रिपेअरला येतात माझ्यापाशी। हा खूप खूप असं उतरतोय खाली। आता म्हटलं ह्याला अशीच ह्या कलरची म्हणजे कॉपर कलरची एक दोरी आणावी, आणि ती दोरी तर ॲब्सोल्युटली मला हातानेच लावावं लागेल दोरी, कारण
अशी निघणारच ना, अशी जर लावायला गेले तर ह्याच्यावरून ती बसणार नाही, त्यामुळे मला हाताने ती दोरी लावावं लागेल. आणि आता बऱ्यापैकी हे सगळं सामान काढून झाले, म्हटलं काढून सगळं व्यवस्थित ठेवून द्यावं, म्हणजे जेणेकरून आपल्याला. आणि सांगायचं दुसरं म्हणजे इतकी छान पोटली शिवली, पण मी म्हटलं ना तुम्हाला, मला टाकायचं लक्षातच राहत नाही युट्यूबला किंवा इंस्टाग्रामला. इतकी सुंदर पोटली शिवली आणि ह्याचे ते व्हिडिओ होते ना काढलेले, तेही माझ्याकडून डिलीट होऊन गेले. परत 14 फेब्रुवारीला, 14 फेब्रुवारीच ना, हां, आता हीच दोरी लावून टाकते ह्याला आणि मला दुसरी आणखी म्हणजे तिचं काम होऊन जाईल माझ्या बहिणीचं. हे सगळ्या ब्लाऊजच्या असतं त्याच्यात ठेवून देते, म्हणजे पटकन सापडायला मोकळं. परकर आणलेलं आहे साडीवर मॅचिंग. आता हे ह्याचं काम करून टाकते, हे ह्याला लावून टाकते, मला दुसरी आणल्यानंतर. आता ते राहिलं सांगायचं, हे शिवलेलं होतं मी, हार्टवालं पाऊच शिवला होता इतका सुंदर, तोही दाखवायचा राहिला माझ्याकडून. इतका सुंदर आलं ना, ह्याला चेन लावली मी आणि असं शिवलेलं होतं एकदम छान, पण तेही राहिलं माझ्याकडून. आता मेन म्हणजे हे हा जो ब्लाऊज आहे ना, आता ह्याला डोरी जरी लावली ना मी तरी हे करायला अजिबातच म्हणजे जागाच नाही, काय म्हणतात त्याला, याला एकतर मी लटकन नाही लावू शकत, फक्त डोरीच लावू शकते, कारण डोरी मी लावू शकते पण लटकन लावायला या कलरचं कापड अजिबात नाही, आणि त्याला सिमिलरही कुठंच कापड नाही, ज्यामुळे हाताने डोरी लावू शकते, बाकी मला तर बाकी काही करू शकत नाही. मला बऱ्याच वेळा जी सवय आहे, तुम्हाला ही सवय असेल तशी, दाताने तोडायची खूप सवय आहे. कुठलीही धागा म्हणा किंवा काय म्हणा, पटकन मी दाताने तोडून टाकते. आता उद्याच्याला हे काम तिचं द्यायचंय, म्हणजे तिचं घरी जायचंय म्हणून म्हटलं तिचं काम सगळं देऊन टाका. बरेच दिवस झाले माझ्याकडेच पडले हे, आणि हे असेल ना असं सरळ हाताने लावायची. बऱ्याच साऱ्या बायका आहेत ज्या टिपा दिसतात ना म्हणून दोरी अशीच हाताने लावतात, त्यामुळं बऱ्यापैकी आतून लावल्यामुळं फिनिशिंग पण दिसते त्याच्यावर, आणि 2-3च धाके घालतात काही तर बायका, असं काही इतकं त्याला जोरात वाढायची गरज नसते. त्यामुळे बऱ्याच बायका, आम्ही पहिलं ब्लाऊज शिवायचो ना, म्हणजे ज्यावेळेला आम्हाला ब्लाऊज शिवायला येत नव्हते त्या उज्ज्वला ताई तर नेहमी असंच हातावरच त्या डोरी लावायच्या, म्हणजे अजिबात त्या मशीनचा वापर नव्हत्या करत. डोरी लावताना हातावरच लावायच्या, जेणेकरून आतल्या साईडने असल्यामुळे दिसत नव्हतं अजिबात. पण आता बऱ्याचपैकी लेस वगैरे लावतात आणि लेसने ते झाकून पण जाते, त्यामुळं ते मशीनवरच लावण्यात येते. अशी गाठ पडली याच्यामुळे. तुम्ही कशी लावता डोरी हे पण कमेंट मध्ये नक्की सांगा. आता 1च मिनिटात मी तुम्हाला ना, मी एक फ्रॉक शिवलेला आहे ना तो दाखवते. आता खरं तर त्याचा मी कटिंगचा व्हिडिओ काढलेला आहे, पण बऱ्यापैकी काय होतं माहिती आहे का, कटिंगचे भरपूर सारे व्हिडिओ आहेत, मग त्यामध्ये वेळ तुमचाही जाईल माझाही जाईल, त्यामुळे मी कटिंगचा व्हिडिओ न टाकता तुम्हाला डायरेक्ट फ्रॉक शिवलेले दाखवते. आणि बसली आता डोरी, बसली. मला शक्यता होती की आधी बसती की डोरी कच अशी, दोन्हीकडे सेम करून. तुम्ही कितीवर लावता? मी तर 3 इंचावर लावते डोरी, कोण 2.5 इंचावर लावतं, पण 2.5 इंचावर लावली ना की अशी खूप अशी खांद्यावर, ही बघा इथंच आहे एकदम अशी खांद्यावर येते, त्यामुळे एकदम अशी न लावता त्याला थोडीशी खाली घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपल्याला खांद्यावर खूप दिसत नाही. मी तर 3 इंचावरच लावते. एवढं लावलं की तुम्हाला दाखवते, व्हिडिओ स्किप नका करू, शेवटपर्यंत बघा. फ्रॉकचा व्हिडिओ खरंच खूप छान आली. काल मी पहिल्यांदी म्हणजे मी हिथं ज्या दुकानातून हे अस्तर वगैरे आणते ना, तिथं भरपूर सारे होते, पण मला ज्याची अपेक्षा होती ना, जसं कापड मला हवं होतं तसं भेटतच नव्हतं कुठंच. मग मी खूप शोधलं. तसं तर मी कॅम्पात जाणार होते फ्रॉकला कापड आणण्यासाठी, पण मी कॅम्पात काही गेले नाही. म्हटलं नको, एक छोट्याशा गोष्टीसाठी कॅम्पात जायला परवडत नाही, कारण इथून जर गाडीने गेलं तरी वेगळं, आणि ऊन झालं त्यामुळे गाडी तर अजिबात बाहेर काढू वाटत नाही. आणि दुसरं म्हणजे रिक्षाने गेलं तर रिक्षाने कॅम्पात जायला मला वाटतं 150 रुपये तरी घेतले असतील, जायला 150 यायला 150. त्यामुळे म्हटलं रिक्षा एवढ्या छोट्या गोष्टीसाठी नको जायला. तसं कॅम्पामधलं सांगायचं म्हटलं ना, तर कॅम्पामध्ये असले भारी कपडे असतात ना, विचारूच नका. कॅम्प म्हणजे बरेच बाबाजान चौक वगैरे असं बोलतात, तर खरंच लय भारी कपडे भेटतात. लेडीज म्हणजे आपल्यासाठी जे उपयुक्त कपडे आहेत ते पण, आणि पुरुषांना पण, म्हणजे शर्टिंग जे म्हणतात ना, ते इतके भारी असतात ना, आणि इतके छान अप्रतिम क्वालिटी. आणि दुसरं म्हणजे पैसेही रिजनेबल असतात तिथले, असं काही एवढं जास्त नाहीये, त्यामुळे तिथला विषयच नाही. मला कधी काय आणायचं असेल ना तर मी तिथं जाऊन
काय मानते काय पण. आमच्या दीदीच्या लग्नातलं, दीदीच्या लग्नातलं, दीक्षाच्या लग्नातलं बऱ्यापैकी तिथलंच आहे. म्हणजे सामान शूटिंग शर्टिंग म्हणतात ना त्याला. अशी डोरी झालेली आहे. याला काही हे करायची गरज नाही, म्हणजे लटकन नाही आहे माझ्याकडे. आता लटकन ती बघेल काय लावायचं, रेडीमेड आणून लावेल नाही तर काय लावेल. खूप म्हणजे खूप हा ब्लाऊज उतरत होता. मी घातला होता एक दिवस, त्यामुळे मला हे समजलं की हा ब्लाऊज खूप उतरतात. हा अंगातला पण आहे, जो तिचाच आहे तो पण देणार आहे आणि हा पण देणार आहे. हे मला बिलकुल आवडलेलं नाही. हे असं लावलेलं इतकं त्रास करते नाही. धागे पण इतके बाहेर निघालेले आहेत आणि काही विचारू. हे असलं म्हणून मला आवडत नाही लावलेलं. ठीक आहे, आता तिची आवड आहे माझ्या बहिणीची, त्यामुळे मी काही बोलू शकत नाही. तर चला तुम्हाला फ्रॉक दाखवते. मी तरी प्रेमातच पडले होतं फ्रॉकच्या. तर हा आहे तो फ्रॉक. इतकं छान आलाय ना. आणि पहिल्यांदा मी घसघस खचखच न घालता हा फ्रॉक मी शिवायला कापड घेतलेला आहे. 1 रुपया पण मी कमी नाही केला. त्यांनी जेवढं सांगितलं ना तेवढ्यामध्ये मी तो घेतलेला आहे. आता तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की हा मी कुणासाठी घेतलेला आहे, कुणासाठी शिवलेला आहे. पहिल्यांदा मी बेल्ट पण शिवलेला आहे. याआधी मी कधीच बेल्ट शिवला नाही असला तरी. म्हणजे भावाच्या मुलीला मी बऱ्यापैकी काय शिवलं. असे बटरफ्लायज वगैरे शिवले, बो शिवले छोटे छोटे, पण हा बेल्ट कधी शिवला नव्हता. आणि किती शिवावा ह्याची मला काही नव्हतं, म्हणजे कितपत शिवावा. आणि हे अंदाज येत नव्हता, कारण आता शिवम मोठा झालाय, छोटी मुलं जवळ नाही येत, त्यामुळे मला इतकं काही वाटत नव्हतं. ह्याला एकच हुक लावलेला आहे पाठीमागं, आणि पाठीमागं 2-2.5 इंचचा गळा केलेला आहे. आणि ही अशी म्हणजे जरा मोठा शिवलेला आहे. छोटा न शिवता मोठा शिवला म्हणलं की जेणेकरून थोडीशी मोठी झाली तरी ते बसेल तिला. आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की हा कोणाला शिवला असेल मी, कारण काय घ्यावं आता, काय घ्यावं म्हणून मग मी म्हटलं की आपल्या विकत घेण्यापेक्षा आपण मायेने शिवलेल्याची ऊब जरा वेगळीच असते, म्हणून मग मी हा शिवलेला आहे. चला तर बाकी काय, असे माझ्याकडून दोरे खूप व्हायला जातात जे जायला नाही पाहिजे. तुम्हाला आवडला का, कसा वाटला. आता ह्याला खालून ना मला अजून वरला पिको करायचं आहे. आणि माझी इच्छा आहे अशी की मी बऱ्यापैकी म्हणजे ह्याला फिनिशिंग द्यायचा प्रयत्न केला आहे की छोटी लेकरं जी आहेत ना ती म्हणजे घालत नाहीत, टोचतात म्हणून मी बऱ्यापैकी ह्याला फिनिशिंग पण आतून द्यायचा खूप प्रयत्न केला की जेणेकरून टोचलं नाही पाहिजे, त्याने आवडीने घातला पाहिजे. असा हा फ्रॉक मी शिवलेला आहे. आणि कापड जर म्हणाल तर कापड इतकं सुंदर आहे ना की तुम्ही विचार करू, म्हणजे तुम्ही तुमच्याकडे कसं भेटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे एक छोटासा बो लावलेला आहे आणि हा केसांचा एक बो तयार केला आहे. आता उद्या आज संध्याकाळी जाऊन मी ह्याला वरला पिको करून आणते, कारण टिप मारली ना तर इतकी फिनिशिंग दिसणार नाही, म्हणून याला मी पिको करून आणणार आहे. तुम्हाला आवडला का फ्रॉक, आणि तुम्हाला हा फ्रॉक आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता जसं आज मी तुम्हाला बाबाजान चौकमधलं सांगितलं ना, तसं मला बऱ्यापैकी काही गोष्टी माहिती आहेत. खडकीबद्दल, दिवा विजला असा वास येतोय, तर खडकीबद्दलही मला बऱ्यापैकी काय माहिती आहे जे मी तुम्हाला सांगेल. तुम्ही फक्त कमेंट करा छान छान, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं माझ्याकडून आभार, धन्यवाद. आणि चला तर राम राम, जय संताजी, बाय.